रॅट रेस चालू आहे एज्युकेशन सिस्टीममधली. तर मला खरं तर त्याचा म्हणजे राग येतोय म्हटलं तर हरकत नाही. शिकवला जाणारा सिलॅबस, क्वालिटी ऑफ एज्युकेशन त्याला महत्त्व नाही आहे मी म्हणेन. स्किल एज्युकेशन महत्त्वाचं आहे, स्कूल एज्युकेशन महत्त्वाचं नाही आहे. एकाचं करिअर वयाच्या 40व्या वर्षी संपतं आणि एकाचं करिअर या रॅट रेसमध्ये लागल्यामुळे वयाच्या 40व्या वर्षी सुरू होतं. आमच्याकडे जे आहे त्याचं आम्ही कधी गुणगान करत नाही, जे नाही त्याचं दुःख मात्र आम्ही जरूर करतो. मुलाला नेमकं किंवा मुलीला नेमकं चांगलं काय येतंय त्याच्यातच त्याला किंवा तिला चांगलं बनवावं, त्याच्यातलाच मास्टर बनवावा याचा विचार करण्याऐवजी आम्ही काय करतो, जे येतं त्याला आम्ही सप्रेस करायला लावतो, त्याला सॅक्रिफाईस करायला लावतो आणि त्याला जे येत नाही त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रेशराईज करतो. कुटुंबातला व्यक्ती उद्योजक बनतो तेव्हा फक्त कुटुंब नाही तर समाज परिवर्तित होतो, आणखी कित्येक कुटुंब पुढे जगतात. डॉक्टरच का व्हावं, उद्योजक व्हावं हा विचार आपल्या पिढीकडे का नाहीये? घर चालवण्यासाठी मला नोकरी पाहिजे म्हणून हे बाहेर पडतात. व्यवसाय करण्यासाठी यांनी पैसा आणायचा कुठून? तो विद्यार्थी का अभ्यास करतोय? कारण ते उद्या पेपरात येणार आहे. माझ्या आयुष्यात ते कुठेतरी कधीतरी मला वापरात येईल, माझा उदरनिर्वाह होईल, यासाठी आजचा विद्यार्थी सुद्धा अभ्यास करत नाही. मला एक गोष्ट हे पटली नाही की तुम्ही सांगताय की 10वी-12वीच्या नंतर किंवा 10वी-12वीचे कॉलेजेस नसले पाहिजेत किंवा त्या शिक्षणाला महत्त्व नाहीये आणि त्यानंतर प्रत्येकाने व्यवसायाकडे आलं पाहिजेत. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर गर्भसंस्कारावरती एक पॉडकास्ट करायचा होता आणि त्यासाठी एक प्रचलित नाव म्हणजे डॉक्टर विष्णू माने सर यांना वास्तवकट्ट्याच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं. आणि ज्यावेळेस गर्भसंस्कारावरती बोलताना सरांनी एक विचारलं की तुम्ही हा पॉडकास्ट चॅनल कधी सुरू केला आहे? आणि त्याच्यानंतर मी पार्श्वभूमी सांगताना मी स्पर्धा परीक्षेचा विषय त्यांच्यासमोर मांडला आणि ते थोडेसे अचंबित झाले आणि ते म्हटले की या विषयावरती आपण सविस्तर बोलूयात. मग आम्ही गर्भसंस्कार सोडता गप्पा ज्या मारल्या त्या मारल्या एज्युकेशन सिस्टीमवरती. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये किती विद्यार्थी अडकलेले आहेत वगैरे वगैरे ह्या गोष्टी मी त्यांना सांगत होतो. स्पर्धा परीक्षेतलं वास्तव त्यांना सांगत होतो. परंतु त्यांनी एक भयान वास्तव मला सांगितलं की आज आपण पाहतो की आता 10वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, 12वीच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत. मग त्यानंतर करिअरसाठी खूप काही तुम्हाला जाहिराती दिसतील, मार्गदर्शक दिसतील, पेपरला जाहिराती असतात, मोठे मोठे होर्डिंग्ज लावलेले असतात, बऱ्याच अकॅडमी असतात. म्हणजे नेट सेट असेल, जे असेल, म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंगसाठी एक लोंढाच पूर्वी जसा कोटाला जायचा तसा आता आपण पाहतो की अकॅडमिकमध्ये जातो आणि प्रत्येकाला ते डॉक्टर इंजिनियरच मुलाला बनवायचं असतं. तर याला सरांनी विरोध केला. नक्की तो विरोध का केला याच्यावर सरांना म्हणून आपण एक पॉडकास्ट घेऊयात आणि त्याच्यातूनच जाणून घेऊयात. मलाही कळेल आणि तुम्हालाही कळेल. सर, वास्तवकट्ट्यावरती तुमचं पुनश्च एकदा स्वागत. थँक्यू सर. आणि गमतीचा पार्ट आहे की आज आपण ज्या वास्तवावरती बोलणार आहोत तर अनुभवाचे बोल आहेत. मी ज्या फॅमिलीमधून, ज्या घरातून, ज्या परिस्थितीमधून इथंपर्यंत पोचलो आणि तेच वास्तव मला आज समाजामध्ये मांडायचं आहे. कारण जी रॅट रेस चालू आहे एज्युकेशन सिस्टीममधली, तर मला खरं तर त्याचा म्हणजे राग येतोय म्हटलं तर हरकत नाही. सफरिंग केलेले अनेक लोक समोर दिसतात. तुम्ही जेव्हा UPSC एक्झाम्सबद्दल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल बोललात आणि मग हा विषय पुढे आला. खरं तर त्याच्यावरती डिटेल आज मला बोलायचं आहे. आपण निश्चित त्याच्यावरती चर्चा करूयात. नक्कीच सर. सर, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर विद्यार्थी अडकून पडलेले आहेत, बाहेर पडायला तयार नाहीत. त्यानंतर तुम्ही सांगितलं की याच्यातलं वास्तव सगळ्या गोष्टी झाल्या. पण मला एक गोष्ट पटली नाही. आज जरी तुम्ही वास्तव सांगणार असाल किंवा काही गोष्टी तुम्ही मला अचंबित करणाऱ्या गोष्टी तुम्ही बोललात, पण मला एक गोष्ट ही पटली नाही की तुम्ही सांगताय की 10वी-12वीच्या नंतर किंवा 10वी-12वीचे कॉलेजेस नसले पाहिजेत किंवा त्या शिक्षणाला महत्त्व नाही आहे आणि त्यानंतर प्रत्येकाने व्यवसायाकडे आलं पाहिजेत. आणि आपल्याकडे एक पायंडा पडलेला आहे की व्यवसाय हा गुजराती मारवाडींनीच करावा. सर, मी कधीच म्हणत नाही की शिक्षणाला महत्त्व नाही आहे. पण आत्ताच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये शिकवला जाणारा सिलॅबस, क्वालिटी ऑफ एज्युकेशन त्याला महत्त्व नाही आहे मी म्हणेन. शिक्षणाला महत्त्व कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पण शिक्षण कोणतं? मूल्य देणारं शिक्षण. आज ज्या सिलॅबसच्या माध्यमातून जो टॉपिक तुम्ही शिकताय त्याचा तुमच्या आयुष्यात किती फायदा आहे, तुम्ही आयुष्य उंचीवरती घेऊन जात असताना त्याचा तुमच्या आयुष्याला किती हातभार लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर अगदी इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हज, अमकं तमकं ह्या अनेक गोष्टी आपण शिकतो.
10वी पर्यंत एज्युकेशन मस्टच आहे. लिहिता वाचता येणं हे गरजेचंच आहे. बट त्यानंतर आयुष्याला उभारणी देणारं शिक्षण असणं गरजेचं आहे, ज्याला आपण स्किल एज्युकेशन म्हणतोय. जे असं एज्युकेशन जे की पुढच्या आयुष्यात तुम्हाला उभं करेल, उदरनिर्वाहाचं साधन बनेल, तुमचं नाव मोठं करेल, अशा प्रकारचं एज्युकेशन आपल्याला देणं आत्ता काळाची गरज आहे. बरोबर. मी स्कूल कॉलेजेसची गरज नाही असं म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की 12वीपर्यंतचं बेसिक एज्युकेशन घेतल्यानंतर पुढच्या स्किल एज्युकेशनसाठी तुम्ही रॅट रेसच्या मागे लागण्याची गरज नाही आहे. हातामध्ये असणारा हा मोबाईलसुद्धा युनिव्हर्सिटीपेक्षा कमी नाही आहे. हवं ते वाटेल त्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक विषयाचं इत्थंभूत नॉलेज तुम्हाला मोबाईलमधून सुद्धा घेता येणं शक्य आहे. आणि तुम्हाला तुमचे स्किल्स डेव्हलप करता येणं शक्य आहे. सो स्किल एज्युकेशन महत्त्वाचं आहे, स्कूल एज्युकेशन महत्त्वाचं नाही आहे. बरोबर. आज सर्टिफिकेट्स आणि डिग्र्यांसाठी म्हणून जो काही अट्टहास चाललेला आहे, सर्वसाधारण आपला विषय सुरुवात झाला UPSC पासून. येस. सो मला सांगा ना, UPSC मध्ये तुम्ही कधी सुरुवात केलीत आणि किती वर्षांचा अभ्यास करून सोडून दिलं? 4 वर्ष केलं, 12 ते 16. किती वर्षांपर्यंत 10वी नंतर मॅक्झिमम किती वर्षांपर्यंत परिश्रम करणारे विद्यार्थी तुम्ही पाहिलेत? नाही, आता तसं जर पाहिलं तर मी तर याच्यातच काम करतोय. म्हणजे वयाच्या 38व्या 40व्या वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पाहिलेत तुम्ही आहेत. आणि आज आपण पाहतोय. पाहतोय. मला सांगा, वयाच्या 40व्या वर्षी एखाद्यानं स्पर्धा परीक्षा पास झाला, त्याच्या करिअरची सुरुवात वयाच्या 40व्या वर्षी होते. त्यावेळेस काहींचे रिटायरमेंट होते. एक्झॅक्टली. तेंडुलकर साहेबांचं उदाहरण घेतलं तर भारतरत्न तेंडुलकर साहेब वयाच्या 40व्या वर्षी रिटायर झाले. म्हणजे एकाचं करिअर वयाच्या 40व्या वर्षी संपतं आणि एकाचं करिअर या रॅट रेसमध्ये लागल्यामुळे वयाच्या 40व्या वर्षी सुरू होतं. वयाच्या 40व्या वर्षी करिअर सुरू झाल्यानंतर त्यांना आयुष्य कधी जगायचं आहे? बरोबर. मग अशा एज्युकेशन सिस्टीमला माझा विरोध आहे. आणि सर्वांनी त्याच गोष्टीला अचीव करावं आणि त्याच दृष्टीने लोकांचं ब्रेन स्टॉर्मिंग करून, ब्रेन वॉश करून तिकडेच सगळा हा प्रवाह वळवणं हे कितपत योग्य आहे? तुमच्या क्षमता, प्रत्येकाला आपल्या क्षमता माहिती आहेत. येस. बिरदेवचं उदाहरण तुम्ही मगाशी दिले. सो बिरदेवनं जे काही UPSC अचीव केली, त्यानंतर मीडियानं कितपत सत्य दाखवलं, त्याचं परिश्रम, त्यासाठी त्याला पाठीमागचा जो संघर्ष आहे तो दाखवला का? त्याचं फक्त यश मात्र टीव्हीवरती झळकलं. त्याच्या पाठीमागचा परिश्रम, त्याच्या पाठीमागचं सॅक्रिफिकेशन्स, या गोष्टींचं काय? आणि प्रत्येक जणच बिरदेव बनेल असं नाहीये. खरं वास्तव काय आहे बिरदेवचं? खरंच तो शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमागं सातत्यानं जात होता आणि तिथे अभ्यास करून त्यानं पास केलं का? नाही. मग ही रियालिटी न दाखवता आपल्याला काय दाखवलं जातंय आणि का दाखवलं जातंय? माझं असं मत आहे की आजच्या भोळ्या-बाबड्या शेतकरी कुटुंबातील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना खऱ्या अर्थानं कुठेतरी भुरळ घालण्याचं काम केलं जातं आणि या भुरळ घालण्याच्या पाठीमागे अनेक शेकडो कुटुंब, हे विद्यार्थी आज उद्ध्वस्त होत आहेत. 30-30, 40-40 एजपर्यंत अभ्यास करून सगळ्या गोष्टी जे असणारे छंद, असणाऱ्या स्वतःच्या काही कला जे काय असतील, पॅशन्स असतील, त्या सगळ्या सॅक्रिफाईस करून त्या एका प्रलोभनापाठीमागे आपण लागतो. संपूर्ण आयुष्य तिथेपर्यंत घालवतो आणि त्यानंतर नाही झाल्यानंतर तो मुलगा किंवा मुलगी डिप्रेशनमध्ये जाते, आत्महत्या करते किंवा कोणतंच काम करण्याच्या काबिल राहत नाही. मग अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आजच्या या युवा पिढीला म्हणजे निकम्म बनवण्याचं काम किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या त्या कलाकृती गंजवण्याचं काम आज कुठेतरी केलं जातं असं मला वाटतं. अगदी बरोबर. सर, माझं एक ऑब्झर्वेशन आहे की आता मी असेल किंवा तुम्ही असाल, आपण ZP मध्ये शिकलेली ही पिढी. अगदी बरोबर. म्हणजे 10वी संपेपर्यंत कुठलाही 1 रुपया हे न लागता शाळेची काही जी फीज असेल, परीक्षा फी असेल ती सुद्धा. किरकोळ. पण आज गर्भसंस्कारावरती आपण बोलत होतो. गर्भसंस्कारात 9 महिने काय केलं पाहिजे, त्याच्या आधी 2-3 महिने काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या पॉडकास्टमध्ये किंवा तुम्ही सांगताय. पण त्या पाल्याला ज्यावेळेस शाळेत घालायचं असतं त्यावेळेस इंग्लिश मिडियमला घालायचं, सेमी इंग्लिशला घालायचं की मराठी मिडियमला घालायचं, इथपासून सुरुवात होते. मग 1 लाख फी असणाऱ्या शाळेत घालायचं की 50,000 फी असणाऱ्या शाळेत घालायचं, सर, इथपासून सुरुवात होते. तर याच्यावर काय सांगाल? क्षमता उत्कृष्ट असणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर राहून सुद्धा चमकता येतं. जो चमकणारा हिरा असतो तो चमकतोच. अगदी. सो योग्य दिशा देणं गरजेचं असते. त्याला आपण काय करतो, शाळा कोणतीही असो, सिलेबस तोच आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा ABCD आणि जे काही सिलेबस आहे सिलेबसच शिकवला जातो. तुम्ही फॅसिलिटीजसाठी पैसे पे करताय आणि फॅसिलिटीज जेवढ्या जास्त द्याल तेवढ्या तुमच्या ती पालकं आपल्या मुलांना अपंग बनवतात मी म्हणेन. सो शैक्षणिक दर्जा, क्वालिटी एज्युकेशन मी म्हणतो, स्किल बेस्ड, स्किल देणारं, आयुष्य उभं करणारं एज्युकेशन आपण देतोय का? मला या सगळ्या एज्युकेशन सिस्टीमबद्दल मी काय सांगत होतो, तर ही सिस्टीम आलीच मुळात कशी, याचा इतिहास काय आहे, तो इतिहास जाणून घेतला पाहिजे. बरोबर. 1835 मध्ये लॉर्ड मॅकॉलेनी भारतासाठी ही शिक्षण पद्धतीचं निर्माण केलं. ही शिक्षण पद्धती आली कुठून? तर या शिक्षण पद्धतीचा उगम त्याच्याही आधीपासून झाला गेलेला आहे. त्याच्यावरती अनेक रिसर्चेस झाले आणि मुद्दामहून ही एज्युकेशन सिस्टीम बनवली गेली. कशासाठी? तर नोकर निर्माण करण्यासाठी. तुमच्याकडं माझं असं स्पष्ट मत आहे की जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाकडं बाय बर्थ काही क्वालिटीज आहेत. त्याचं म्हणूनच आपल्याकडे म्हण होती, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याच्या काहीतरी वेगळे फ्लेवर्स आहेत. प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी युनिक ॲबिलिटीज आहेत. त्या युनिक ॲबिलिटीजला जर का खतपाणी घातलं तर तो माणूस, तो व्यक्ती या देशासाठी, समाजासाठी, संपूर्ण मानवजातीसाठी काहीतरी विशेष गणला जातो. अगदी बरोबर. पण या युनिक ॲबिलिटीजला आम्ही खतपाणीच घालत नाही आहे. आमच्याकडे जे आहे त्याचं आम्ही कधी गुणगान करत नाही. जे नाही त्याचं दुःख मात्र आम्ही जरूर करतो. सो पॅरेंटिंगमध्ये सुद्धा काय होतं की मुलाला नेमकं किंवा मुलीला नेमकं चांगलं काय येतं आहे, त्याच्यातच त्याला किंवा तिला चांगलं बनवावं, त्याच्यातलाच मास्टर बनवावा, याचा विचार करण्याऐवजी आम्ही काय करतो, जे येतं त्याला आम्ही सप्रेस करायला लावतो, त्याला सॅक्रिफाईस करायला लावतो आणि त्याला जे येत नाही त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रेशराईज करतो आणि मग त्याच गोष्टींचा अट्टास धरतो. गरज पडली तर त्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करतो. मग हे कितपत योग्य आहे? कुंभाराचा मुलगा कुंभार बनायचा पूर्वी, डॉक्टरचा, वैद्याचा मुलगा वैद्य बनायचा आणि तो उत्कृष्ट बनायचा. वडिलांकडून आलेले ते स्किल घ्यायचा आणि आपल्या स्वतःच्या डोक्याचा वापर करून, बौद्धिक क्षमताचा वापर करून अजून उत्कृष्ट वैद्य बनायचा. आजची परिस्थिती काय आहे? आज एक म्हणजे वैद्यकीय एक डॉक्टर बनायचं म्हणलं, MBBS व्हायचं म्हणलं तर आपण पाहतोय की MBBSसाठी अगदी करोड रुपयांचे डोनेशन्स दिले जातात. करोडो रुपये पालक घालतायत, पण पालकांनी घातल्यात म्हणून त्या विद्यार्थ्यानं सफर का व्हायचं? विद्यार्थी त्या ओझ्याखाली वाहतोय आणि नाही होत असेल तर किंबहुना मग आत्महत्येसारखा प्रयत्न करतो. मला असं म्हणायचं आहे, प्रत्येकाकडे काही ॲबिलिटीज आहेत. ज्याच्या ॲबिलिटीज आहेत त्याच्या ॲबिलिटीजप्रमाणे, त्याच्यातल्या त्या युनिक ज्या काही टॅलेंट आहेत त्या पद्धतीनं त्यांनी त्या क्षेत्रात पुढं आलं पाहिजे. आज UPSC, MPSC याविषयी मी विशेष का बोलतोय? कारण आज जर आपण पाहिलं तर मोस्टली 10वीतल्या विद्यार्थ्याकडे पुढं 3 पर्याय मिळतात. एक तर डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, नाहीतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊन पुढे काहीतरी IAS, IPS बनायचं आहे. सो डॉक्टर इंजिनियरसाठी IITचा पर्याय दिला जातो. सो प्रत्येक मुलगा IITच का व्हावा? प्रत्येक मुलानं मुलीनं डॉक्टरच का व्हावं? उद्योजक व्हावं हा विचार आपल्या पिढीकडे का नाही आहे? गुजराती मारवाड्यांबद्दल तुम्ही बोललात. गुजराती मारवाड्यांची मुलं सुरुवातीपासून भले ते एज्युकेशन घेतात, डिग्रीज घेतात, पण ते काय करतात तर उद्योगधंद्यांमध्येच उभे राहतात. सो उद्योगधंदा हा कोणाच्या DNA मध्ये नाही आहे. उद्योग हा लर्नेबल स्किल आहे. तुम्ही शिकलात, मी शिकलो तर उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला अंबानीपर्यंत पोचता येणं शक्य आहे. म्हणजे एवढं मोठं नाव करता येणं शक्य आहे. जेव्हा एक कुटुंबातला व्यक्ती उद्योजक बनतो तेव्हा फक्त कुटुंब नाही तर समाज परिवर्तित होतो. आणखी कित्येक कुटुंब पुढे जगतात. पण नोकरीच्या मागे लागून जेव्हा या डायरेक्शननं विद्यार्थी पुढे जातो त्यावेळेला फक्त स्वतःचं घर आणि EMI याच्या पलीकडे त्याचं आयुष्य नसतं. अगदी बरोबर आहे सर. पण ह्याच्याही जर पलीकडे आपण गेलो तर आज समजा पश्चिम महाराष्ट्र सोडा, मराठवाडा, विदर्भात जर तुम्ही गेलात तर तुम्ही म्हणताय की आपण उद्योगाकडे जात नाहीत किंवा बिझनेस हा काही DNA मध्ये नाही आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्र सोडता जर आपण मराठवाडा, विदर्भातल्या जर कुटुंबाचा विचार केला, दुष्काळी भागातले हे विद्यार्थी असतात. कुठेतरी घर चालवण्यासाठी मला नोकरी पाहिजेत म्हणून हे बाहेर पडतात. व्यवसाय करण्यासाठी यांनी पैसा आणायचा कुठून? ती मानसिकता कशी तयार होणार? व्यवसायासाठी पैसे लागत नाहीत. व्यवसायासाठी पहिल्यांदा लागतं ते ज्ञान. सो व्यवसायासाठी लागतो तो माइंडसेट आणि तो माइंडसेट असेल तर ट्रेडिंग करता येतं. खूप छोट्या गोष्टींमधून व्यवसाय चालू करता येतो. अगदी मी नेहमी सांगतो की 5 रुपयांचा चहा विकणारा सुद्धा म्हणजे चहामध्ये रिव्होल्युशन आणू शकतो, पंतप्रधान होऊ शकतो. पंतप्रधान होऊ शकतो.
सो ही पॉसिबिलिटीज आहेत. व्यवसायामध्ये व्यवसाय तुम्हाला अनेक गोष्टींचं ज्ञान देतो, खूप गोष्टी शिकवतो, एक हरवणारी व्यक्तिमत्व तुम्हाला बनवतो. आणि व्यवसायामध्ये आलात तर तुम्हाला अनलिमिटेड पोटेन्शियल्स आहेत. व्यवसाय करताना पैसाच लागतो असं नाही. व्यवसायासाठी पहिल्यांदा लागते ती व्यवसायाची मानसिकता. आणि ती मानसिकता घेऊन जर का तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करताय, अगदी रिअल इस्टेटमध्ये अनेक लोक पाहतोय. रिअल इस्टेटमध्ये लोक येतात, याचं घर त्याला देतात, मधलं कमिशन्स बेसिसवरती अर्निंग करतात आणि त्यातून मग छोट्या छोट्या गोष्टींपासून स्वतःचा व्यवसाय निर्मिती करतात. चितळेंचं उदाहरण घ्या, किर्लोस्करांचं उदाहरण घ्या, टाटांचं उदाहरण घ्या, अगदी कोणाचंही येवल्यांचं उदाहरण घेऊ, ज्याने चहाचं निर्मिती केली, चहामध्ये रेव्होल्युशन आणलं. आज नाथब्रह्म इडली असेल आणि कोणाचीही उदाहरणं घ्या. हे काही म्हणजे लँडलॉर्ड होते, खूप मोठे पैसे बिझनेसमध्ये लावलेलं असं नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांनी व्यवसायाची मोठी निर्मिती केली. DSKचं उदाहरण, टेलिस्मेल नावाची कंपनी, टेलिफोन सॅनिटाईज करण्यासाठी म्हणून त्यांनी तो केलेला प्रयोग आणि तिथून त्यांनी हजारो कोटींचं साम्राज्य निर्माण केलं. सो व्यवसायाला लिमिटेशन्स नाही आहेत. व्यवसायाची तुमची व्यावसायिक मानसिकता असेल, व्यवसायाचं योग्य ज्ञान घेतलं तर कोणत्याही व्यक्तीला अंबानीपर्यंत पोहोचता येणं शक्य आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज प्रत्येकानं उठायचं आणि याच एज्युकेशनच्या मागे लागायचं, माझ्या मुलांना IASच बनावं. आज या IAS बनण्याच्या नावाखाली कित्येक विद्यार्थी, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, हे तुम्ही मला चांगलं सांगू शकता. येस, म्हणजे आज पाहिलं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 लाख विद्यार्थी अभ्यास करतायत आणि त्यांच्यापैकी वर्षाला सिलेक्शन होतं 0.0001%. मग सांगा, हा रेशो आहे. सो 0.0001% साठी तुम्ही लाखो लोकांनी त्या प्रवाहात जायचं. मी म्हणून सांगतो की तुम्हाला तुमच्या मुलाला IAS IPS झालेला आवडेल का अंबानी झालेला आवडेल? ऑब्व्हियसली अंबानी झालेला मग IAS IPS होण्यासाठी 0.0001%ची रेस आहे. अंबानी बनण्यासाठी अशी कोणती रेस नाही आहे. ॲटलिस्ट खूप चांगला उदरनिर्वाह आज पुण्यामध्ये आपण राहतोय, पाहतोय. वडापावचा गाडा चालवणारा व्यक्तीसुद्धा, एक पानटपरी चालवणारा व्यक्तीसुद्धा लाख रुपयांपेक्षा जास्त सॅलरी, जास्त आमदानी कमवतोय. बरोबर. मग फायनली माझा उद्देश आहे की तुम्ही IAS झाला, IPS झाला तरी पण पैसेच कमवणार आहात. डॉक्टर झालात, इंजिनियर झालात तरी पण पैसेच कमवणार आहात. फायनली पालकांना, विद्यार्थ्यांना नेमकं काय करावं असं वाटतं? लाईफमध्ये सफल होणं म्हणजे नेमकं काय? फायनान्शियली स्टॅबिलिटी अचीव्ह करणं, एक चांगला माणूस बनणं, हेच महत्त्वाचं आहे ना. मग मला सांगा, IAS IPS झाल्यानंतर, अधिकारी झाल्यानंतर तो अधिकारी चांगला माणूस राहतो का? प्रत्येकजण शिवाय घालतो. राईट. आज पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी झाले, येस, माघारी लोक त्यांच्याबद्दल काय बोलले जातात? मी वाईटच म्हणत नाही की बोलतात. सगळेच करप्ट आहेत, सगळेच प्रॉब्लेमॅटिक आहेत. पब्लिक वाईटच बोलते ना. सिस्टीम, पब्लिक शेवटी वाईटच म्हणते. येस, म्हणजे कितीही चांगला, कितीही प्रामाणिकपणे कष्ट केलेलं असेल, पोलीस आहे म्हणले की म्हणते जाऊ दे, हरामाचा पैसाच. येस. सो फायनली तुम्हाला ब्लेसिंग नाहीत भेटत आहे. चांगलं काम करून सुद्धा कुठेतरी शिव्याच बसतात किंवा चुकीच्या नजरेनं पाहिलं जातं. पण रियालिटीमध्ये तुम्ही उद्योजक बनलात, 4 लोकांना काम देताय. आज टाटा साहेबांबद्दल, रतन टाटा साहेबांबद्दल कोण निगेटिव्ह बोलतंय? कोणीच नाही. आज देव मानलं जातं त्या व्यक्तिमत्वाला. Yes. हजारो लाखो कुटुंबांना हाताला काम देणारं व्यक्तिमत्व. सो असं रतन टाटा साहेबांसारखं एखादं रतन तुमच्या घरात घडावं, हा वेगळा विचार आजचे पालक का नाही करत आहेत? प्रॉब्लेमच तो आहे. ज्यावेळेस 3 इडियट्स मूवी आला, वाटलं Exactly. होतं क्रांती होईल, काहीतरी बदल होईल, पण त्यातलं ते फरांचं वाक्य आहे, अब्बू नाही मानेगे. त्या अब्बूंना कोण सांगणार? ॲक्च्युली आजचा प्रयत्न तोच आहे माझा. आजचा प्रयत्न म्हणजे खरं तर मी आज कोणत्या एज्युकेशन सिस्टीम किंवा सत्ताधारी असणाऱ्या ह्या सगळ्यांविरोधात बोलत नाही आहे. मी त्या पालकांविरोधात आज बोलतो. दिशा नावानं माझ्या ज्या काही कार्यशाळा होतात, सो अनेक पालकं मला भेटतात. मी अनेक लोकांचं पाहिलं, खऱ्या अर्थानं घडण्या आणि बिघडण्याचं वय कोणतं असेल तर हे 11वी आणि 12वीचं वय. एक्झॅक्टली. फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर्स जे आहेत त्यांना वाटतं की मी माझ्या आयुष्यात खूप सफर केलं आहे, मी खूप कष्ट केलं आहे, मला पैसे नाहीत मिळाले, मी चालत गेलो आणि त्यामुळे मला माझ्या मुलावरती, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला मात्र हे सगळं द्यायचं आहे. आणि हे सगळ्या फॅसिलिटीज देण्याच्या नादामध्ये त्या मुलाला आणि मुलीला पांगळं बनवलं जातं आहे. आणि परत हा उद्योजक डोक्याला हात लावून बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण मुलं व्यसनाधीनतेकडे जातात, इथेच ती बिघडतात. मग इथे तुम्ही सुरू केलेला हा बिझनेस त्यानं वाढवावा, तिनं वाढवावा, त्याला मोठं स्वरूप द्यावं, लाखो लोकांच्या हाताला काम द्यावं, असा तो उद्योजक बनावा. यासाठी
अशी व्यक्तिमत्व आपल्या मुलाला उद्योजकतेचं प्रशिक्षण का नाही देत? ते तर आपल्याकडे सर्वात मोठं दुर्दैव आहे ना. बरं, आज आपण बोलतोय 3 इडियट्समध्ये आमिर खाननी पण तो प्रयत्न केला सांगण्याचा. बंदे काबिल बनो, कामयाबी झकमार के पीछे आहे की ती काबिलियत देणारं शिक्षण आहे का? नाही. आज UPSCला असेल, अगदी 10वी 11वी 12वीला असेल, ज्या कोणत्या वर्गात असेल, तो विद्यार्थी अभ्यास का करतोय? त्याला त्याचं टार्गेट दिलेलं आहे. कशाचं त्याला टार्गेट? मेडिकल मार्कांचं बनायचंय, टार्गेट. पालकांनी दिलेलं एक तर डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय. का तर तुम्ही जसं सांगितलं की आईवडिलांनी पैसे भरलेले आहेत. एक्झॅक्टली. आजचा तो विद्यार्थी का अभ्यास करतोय? कारण ते उद्या पेपरात येणार आहे. माझ्या आयुष्यात ते कुठेतरी कधीतरी मला वापरात येईल, येस. माझा उदरनिर्वाह होईल, यासाठी आजचा विद्यार्थी सुद्धा नाही. अभ्यास करत नाही नाही. करत आहे. मग एवढ्या शेकडो वर्षांपूर्वी, आजच्या AIच्या काळात शेकडो वर्षांपूर्वी लॉर्ड मेकॉलेनी नोकर बनवण्यासाठी निर्माण केलेली ही पद्धत वापरून तुमचा आजचा विद्यार्थी यशस्वी होईल का? हा प्रश्न आहे. बरोबर. आज तुम्ही शिकवत असणारं सिलेबस AIच्या टेक्नॉलॉजीमध्ये आजच्या काळात 15 दिवसांनी आउटडेटेड झालेलं बघायला मिळतो. आज 10वीमध्ये 11वीमध्ये 12वीमध्ये जे काही सिलेबस तुमचा विद्यार्थी शिकणार आहे आणि तेही एवढ्या प्रचंड कॉम्पिटिशनमध्ये लाखो रुपयांच्या फीज भरून एवढं जे काही शिकणार आहे, तो ज्या दिवशी करिअरसाठी म्हणून उभा राहील त्या दिवशी ते सगळं आउटडेटेड झालेलं आहे. बरोबर. तुमच्या हातामधला AI खूप काही गोष्टी करतोय. एक्झॅक्टली. मग याच पारंपरिक रेसमध्ये प्रत्येक पालकांनी का राहायचं? हा माझा सवाल. बरोबर. हे पालकांना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे ना. आज आपण बोलतोय, पण पुढचं स्टेप काय याला? तुमच्याकडे आहे का याला काही सोल्युशन? सोल्युशन आहे, नक्कीच आहे सर. कारण का मी अनेक पालकांशी बोलतो. मला एक गोष्ट जाणवते, एक 88 पालकांचा आठवतो, सर सर्टिफिकेटचं काय? तर डिग्री झाली पाहिजे. आणि डिग्री, तेंडुलकरांना कोणी डिग्री विचारली का? नाही. की तुमची डिग्री काय? लता मंगेशकरांना डिग्री विचारली का? लता मंगेशकर बनल्या, पण कशाच्या जोरावरती? त्यांच्या कलेच्या जीवावरती. एक शिक्षण. गाण्यातलं त्यांनी केलेला रियाज, त्यांनी Yes. एक शिक्षण. तेंडुलकरांनी शिक्षण घेतलं, पण कशात शिक्षण? क्रिकेटचं क्रिकेटचं. शिक्षण घेतलं. स्किल बेस्ड एज्युकेशन यांनी घेतलं आणि म्हणून हे यशाच्या शिखरावरती पोहोचले. आज गौतम अडाणी 10वी असणारे हे व्यक्तिमत्व आपण अपयशी म्हणू शकतो? नाही म्हणू कित्येक शकत नाही. उदाहरण आहे. एक चायवाला पंतप्रधान बनतो. कशाच्या जोरावरती? तर स्किलच्या जोरावरती. तुम्ही पालकांनी कधी हा विचार केला का की जगातली बेस्ट ऑफ द बेस्ट पीपल कशामुळे यशस्वी झालात? त्यांच्या एज्युकेशनमुळे, त्यांच्याकडे असणाऱ्या त्या डिग्रीमुळे, का त्यांच्याकडे असणाऱ्या स्किलमुळे? ऑब्व्हियसली स्किलमुळेच. मग हे स्किल देणारं एज्युकेशन आहे का? तेच हे तर नाही. आज पालक आपल्या पल्ल्यासाठी निवडत आहेत का? ओके, म्हणजे याचा अर्थ म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपण डिस्कशनमध्ये तुम्ही बोलत होता की एज्युकेशन काही कामाचं नाहीये. म्हणजे प्रत्येकाचं एज्युकेशन हे त्याच्या स्किलनुसार ठरलं पाहिजे. एज्युकेशन कोणतं कामाचं नाहीये जे तुमच्या आयुष्याला उभारी देण्यासाठी कुठे मदतच करत नाही. ते education. शाळेत आज तुम्ही जसं 11-12वीमध्ये तुम्ही इंटिग्रेशन्स आणि अजून काही मॅथ्समधला खूप डिफिकल्ट पार्ट शिकता, तो महत्त्वाचा आहे. पण कोणासाठी? जो सायंटिस्ट होणार आहे त्याच्यासाठी इंटिग्रेशन्स आणि या सगळ्या गोष्टी वापरल्या जाणार आहेत. बरोबर. पण जो व्यक्ती उद्या तुमच्या वेगळ्या कोणत्या तरी क्षेत्रामध्ये जाणार आहे, जसं की तो उद्या जसं मेडिकल क्षेत्रात जाणार आहे, 10वी 11वीपर्यंत त्याचं मॅथ्स असेल, सो 11वीपर्यंत शिकलेले हे मॅथ्स त्याला मेडिकलमध्ये कुठं वापरता येणार? नाहीच. उद्या तो जर का एका PSI IPS अधिकारी म्हणून तो कुठे बनतोय, इंजिनिअरिंगमध्ये त्यानं मॅथ्स शिकलं, इंजिनिअरिंग नंतर ट्रेंड आला की लोक आजही UPSCचं प्रिपरेशन करतात. येस. एवढं परिश्रम करून त्या बिचाऱ्या मुलानं 10वीत असताना परिश्रम केलं. 10वीच्या एक्झाम झाल्या की लगेच 15 दिवसांच्या ब्रेकनंतर लगेच क्लासेस, लगेच अकॅडमीज. तिथून त्यानं परिश्रम करायचं, स्वतःतले असणारे स्किल, ॲबिलिटीज, स्वतःचं बॉडी सगळं सोडून द्यायचं. त्याचे काही छंद होते, त्याला खेळायला आवडत होतं, त्याला गायला आवडत होतं, त्याला आणखीन गोष्टी, ते सगळं त्यानं सॅक्रिफाईस करायचं. का तर 12वीची एक्झाम आहे, तिथं प्रेशर घ्यायचं, त्या कॉम्पिटिशन्समध्ये अव्वल यायचं, त्यानंतर डिग्रीज चांगल्या कॉलेजमधून करायच्या आणि त्यानंतर पुन्हा काय करायचं तर UPSC करायची, तिथेही तयारी करायची आणि त्यानंतर UPSC झाल्यानंतर यानं काय करायचं? सपोज ते जर IPS अधिकारी बनला तर त्यानं मग ते समाजातल्या, मग हे असं वेगळं का? जर क्रिकेटमध्येच करिअर बनवायचं आहे तर 4थीपासून क्रिकेट केलं तर गॉड ऑफ क्रिकेट बनतायत. आज एक आपल्याकडे उदाहरण आहे, वैभव सूर्यवंशी. येस. वयाच्या 14व्या वर्षी राजस्थान रॉयलनं करोडो रुपये देऊन या विद्यार्थ्याला घेतलं. वयाच्या 14व्या वर्षी
करोड रुपये देत असताना राजस्थान रॉयल्सनं त्याला सर्टिफिकेट मागितलं, नाही. तुझं डिग्री सर्टिफिकेट सबमिट कर. नाही. नाही ना. राजस्थान रॉयल्समध्ये 14व्या वर्षी 35 बॉलमध्ये शतक मारणारा हा विद्यार्थी, जगानं त्याचं कौतुक केलं. कशामुळे? त्याच्याकडे असणाऱ्या स्किल्समुळे. मग आज पालकांनी त्यांच्या मुलामधले मुलीमधले हे स्किल ओळखलेत का, त्या ॲबिलिटीज ओळखलेत का? मला महत्त्वाचा भाग इथे सांगायचा आहे. 11-12वीच्या या वयामध्ये अनेक विद्यार्थी भरकटतात. पालक इथे संभ्रमित आहेत, काय करावं समजत नाही. सगळेच जेईला चाललेत, सगळेच नीटला चाललेत, सगळे तिकडेच, त्याच अकॅडमीत, तेच सगळं. वाय? त्याच्या बाहेर पण जग आहे. तुमच्या मुलाला कदाचित जर त्याच्यात काही क्वालिटीज आहेत ना, तर बनू ते अंबानी बनेल. वडापावचा गाडा टाकला. मी असं म्हणत नाही की आत्ताचं त्याचं एज्युकेशन सोडा आणि वडापावचा गाडा टाका. मला हे सांगायचं आहे की उद्योजकतेचं प्रशिक्षण देणारी संस्था शोधा. माझा मुलगा यावर्षी 10वीची एक्झाम देतोय, आता 11वीला जाईल. मार्क्समध्ये खूप चांगला आहे. आय डिसाईड नाही, मला त्याला या रेट रेसमध्ये पाठवायचंच नाही, मला त्याला उद्योजक घडवायचं. या वयात नेमकं काय असलं पाहिजे? मी जी काही सुपर 20ची बॅच केली त्याच्यातून मला जे काही अनुभव व्हायला मिळालं की खरं तर प्रत्येक पालकाला काय हवं आहे की मुलगा निर्व्यसनी हवा आहे, मुलगा मुलगी असेल जे काही पाल्य निर्व्यसनी हवा आहे, डिसिप्लिन्ड हवा आहे, पर्सनॅलिटी वाईज खूप चांगला हवा आहे, त्याचं हेल्थविषयी केअरिंग हवा आहे, पालकांविषयी केअरिंग हवा आहे, एक चांगला नागरिक, चांगला माणूस, चांगलं व्यक्तिमत्व घडावं असं हवं आहे, आणि उदरनिर्वाहासाठी त्यानं चांगल्या कामातून चांगले पैसे कमावे, हेच हवं आहे ना प्रत्येक पालकाला. बरोबर. मग या प्रवाहात जे आता सगळ्या या प्रवाहात चालल्यात, या प्रवाहात गेल्यानंतर असं होतं का? नाही होत. इथे उलटं ती व्यसनाधीन असलेले बघायला मिळतात. इथे खोटं बोलणारी, आईवडिलांना फसवणारी अशी ती व्यक्तिमत्व बनताना बघायला मिळतात. आणि शिवाय खूप सारं असं शिक्षण घेऊन परत फायनली हातात काहीच नाही आहे. जसं UPSCचं पाहिलं, मेडिकलचं पाहिलं. मेडिकल इंडस्ट्रीमध्ये जाताना 6-6 वर्ष ही विद्यार्थी परिश्रम करत आहेत आणि फायनली काय मिळतं? 6 वर्षांचा परिश्रम करून जेव्हा हा डॉक्टर बनतो त्यावेळेला 20 आणि 25,000 रुपयांच्या नोकरीवरती सुरुवातीला जॉब करावा लागतो. आईवडील जमीन घाण ठेवतात डॉक्टर बनवण्यासाठी, आणि त्या बनलेल्या डॉक्टरला खऱ्या अर्थानं आपलं स्वतःचं आयुष्य जगायला वयाची 40 ओलांडून गेलेले असते. आज जेव्हा सरासरी ॲव्हरेज लाईफ 60 वर्षांची झालेली असताना 40 वर्ष जर एज्युकेशनमध्ये गेलेले असतील तर त्यांना जगायचं कधी? आयुष्य सेलिब्रेट कधी करायचं? मग खऱ्या अर्थानं आजचं म्हणजे प्रत्येक पालकाने विचार करावा की आपलं मूल खरंच जगायला आलं आहे, आनंदानं राहायला आलं आहे का आयुष्यभर काम करायला आलं आहे, कष्ट करायला आलं आहे, स्वतःची स्वप्न, स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी आम्ही सॅक्रिफाईस केल्या आणि रोबोटिक, खरं तर रोबोट बनवणारी ही स्पर्धा आहे म्हणायला हरकत नाही. अगदी. सो मला असं वाटतं की 11वी आणि 12वीच्या एजमध्ये असं एज्युकेशन द्यायला हवं जिथे 11वीत गेलेला विद्यार्थी डिसिप्लिन्ड बनेल, कमांडो, आर्मीमॅनसारखं त्याचं रुटीन असेल, पर्सनॅलिटी, शारीरिक पर्सनॅलिटीज खूप उत्कृष्ट बनतील, व्यसनाधीनतेपासून दूर राहतील, त्यांच्याकडे चांगल्या स्ट्रेंथ येतील, वैचारिक परिपक्वता येईल, बिझनेस स्किल्स येतील. बिझनेस स्किल्स असायला पाहिजेत. कम्युनिकेशन स्किल प्रत्येक विद्यार्थ्याला आलंच पाहिजे. बरोबर. पब्लिक स्पीकिंग स्किल प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट आलंच पाहिजे. सेलिंग स्किल आलंच पाहिजे. मार्केटिंग स्किल आलंच पाहिजे. असे हे स्किल देणारे जगातल्या 100 टॉप लोकांना घ्यायचं, त्या 100 लोक त्या ठिकाणी का पोचलीत याविषयी आपण आयडेंटिफाय करायचं. त्यांच्याकडे नेमके कोणते स्किल आहेत की ज्यामुळे ही 100 लोक त्या यशाच्या शिखरावरती पोचले, ते सगळे स्किल तुमच्या विद्यार्थ्याला द्या आणि सांगा तो विद्यार्थी आयुष्यात कधी फेल होईल का? पण सर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या विद्यार्थ्याची चूक काय आहे? कारण आज आपण त्याला सुरुवातीला म्हणजे जन्म झाल्याच्या नंतर पहिल्यांदा ज्याला शाळेत घालतोय त्यावेळेस आपण ती शाळाच अशी पाहतोय की कुठेतरी खूप चांगली शाळा असावी, ते हाय प्रोफाईल शाळा असावी, फॅसिलिटीज असाव्यात आणि जास्त फीची शाळा असावी. इथपासून जे सुरू होतो प्रवास, 10वीत गेल्याच्या नंतर तो काय करतोय, 11वी-12वीला ॲडमिशन घेतलं जात नाही आता अकॅडमीजला ॲडमिशन घेतलं जातं आणि एक मार्क मला त्या JEE नीटमध्ये कसा पडेल यासाठी तो अभ्यास करतोय. त्याचा बेस पक्का होत नाहीये आणि हे कुठून आलंय? हे पालकांनी त्याच्यावरती लादलं गेलंय, पालकांनी त्याला त्या दिशेने पाठवलंय, त्याला बाकी गोष्टी माहितीच नाही. तर तो व्यवसायाकडे जाईल कसा? तेच तर आपल्याला बदलायचं आहे. कसं? जर आज काही पालक ऐकत असतील तर जसं यावर्षी जसं मी सांगितलं, माझ्या मुलासाठी मी आज वेगळी योजना केलेली आहे. मला असं वाटतं की या 2 वर्षात त्याची पर्सनॅलिटी
खूप छान बनली पाहिजे, तो हेल्दी बनला पाहिजे, त्याच्याकडे हेल्दी हॅबिट्स लागल्या पाहिजेत, हॅबिट्स डिसिप्लिन त्याच्याकडे आली पाहिजे. नॉर्मली आज या काळात काय होतं की मुलं 10 वाजता उठत आहेत, 11 वाजता उठत आहेत, 12 वाजता उठत आहेत, रात्रभर बाहेर थांबत आहेत, पार्ट्या करत आहेत. या एजमध्ये इथे मुलं डिसिप्लिन्ड बनली पाहिजेत. कारण इथे जर का एकदा व्यायामाची सवय लागली, मेडिटेशनची सवय लागली, चांगला माइंडसेटचा चांगला दृष्टिकोन त्यांना दिला, चांगला माइंडसेट त्यांना दिला, उद्योजकतेचा माइंडसेट दिला, तर ही मुलं खूप चांगली बनतील. आणि त्याचबरोबर या काळात 10वी-12वीच्या सिलेबससोबत जर का त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन दिलं, तर हे विद्यार्थी 12वी नंतरच कुठेतरी उद्योजक बनलेले असतील. आणि भलेही उद्योजक नाही बनले तर उद्योजकतेसाठीचा तो स्ट्रॉंग माइंडसेट फाउंडेशन तयार झालं असेल आणि त्यानंतर येणाऱ्या 1-2 वर्षात हे विद्यार्थी खूप मोठ्या उंचीवरती पोहोचतील असं माझं मत आहे. आणि त्यासाठी मी फाउंडर्स गुरुकुल नावाची संकल्पना एक आणलेली आहे. ओके. तर फाउंडर्स गुरुकुल काय, तर स्किल्स, हॅबिट, डिसिप्लिन आणि सिलेबस या 4ही गोष्टी आम्ही 20 महिने रेसिडेन्शियल स्कूलमध्ये या मुलांकडून करून घेणार आहोत. बरं. रेसिडेन्शियल यासाठी की पहाटे 4ला या विद्यार्थ्यांना उठलंच पाहिजे, नो एक्सक्यूज. मग त्यानंतर काही स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज, एक्सरसाइज, मेडिटेशन्स, हेल्दी हॅबिट्स. या एक्सरसाइज मेडिटेशन झाल्यानंतर सकाळच्या सत्रात ब्रेकफास्ट नंतर लवकर काही स्किल बेस्ड एज्युकेशन 3 तास 30% वेटेज हे सिलेबससाठी असेल, सो काही अभ्यास आणि त्यानंतर मग रात्रीच्या काही ॲक्टिव्हिटीज. सो अशा पद्धतीने एक प्रॉपर जर रुटीन त्यांना दिलं, प्रॉपर गोष्टी जर त्यांना दिल्या तर हे खूप चांगले घडतील. ते स्वप्न दिली पाहिजेत. आमच्या फाउंडर्स गुरुकुलमध्ये भारतातले टॉप एंटरप्रिन्युअर्स या विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत. एव्हरी वीक भारतातला टॉप एंटरप्रिन्युअर, 0 to हीरो जर्नी असणारे या जर्नीज या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचं लर्निंग, त्यांचा माइंडसेट खूप क्लिअर बनणार आहे. आणि माझा असा विश्वास आहे की हे विद्यार्थी, जसं रतन टाटा साहेबांसोबत शंतनू नायडू असायचं, सो मला असं वाटतं की त्या माइंडसेटचे, त्या नॉलेजचे हे विद्यार्थी जर का आज आपण घडवले तर स्वतः तर हे उद्योजक होतीलच, किंबहुना भारतातले टॉप उद्योजक ह्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा हायर करतील, अगदी लाखोंचं पॅकेज देऊन. कारण कोणताही उद्योजकाला काय हवं आहे, उद्योजकाला डिग्री नको आहे, उद्योजकाला फायदा करून देणारा त्या नॉलेजचा माणूस हवा आहे, कामगार हवा आहे. बरोबर ना. तुम्ही जर का तुम्हाला आज तुमच्या बिझनेसमध्ये 50 लाख महिन्याला आणून देणारा व्यक्ती जर का भेटला तर त्याला तुम्ही डिग्री विचाराल. तुमच्यासाठी महत्त्वाचा कोण आहे, डिग्री असून टॉपची डिग्री घेऊन टेबलवरती बसलेला, खुर्चीवरती बसलेला व्यक्तिमत्व, का तुमच्या बिझनेसमध्ये महिना लाखोंची व्हॅल्यू एडिशन करणारा व्यक्तिमत्व? ऑब्व्हियसली जो बिझनेस ग्रो करेल तोच. ऑब्व्हियसली. मग इथे डिग्रीचा संबंध येतोच कुठे? माझं हेच मत आहे, एज्युकेशन महत्त्वाचंच आहे. मी एज्युकेशन महत्त्वाचं नाही कालही म्हणत नाही, आत्ताही म्हणत नाही, बट एज्युकेशन हे मूल्य देणारं एज्युकेशन असायला पाहिजे, स्किल्ड बेस्ड एज्युकेशन असायला पाहिजे. आणि असे स्किल जे की अर्ली एजमध्ये जर त्या विद्यार्थ्यांमध्ये आले तर 40 वर्षांपर्यंत वाट बघायची गरज नाही आहे करिअरच्या सुरुवातीसाठी. माझं असं मत आहे की वयाच्या 22व्या वर्षी फार तर हे विद्यार्थी बिलिनियर बनले पाहिजेत, मिलिनियर बनले पाहिजेत. आणि आपल्यासोबत आपल्या आईवडिलांचं देशासाठी करोडो रुपयांचा टॅक्स या विद्यार्थ्यांनी भरावा. आणि देशाला, कारण आज उद्योजकता जर का आपण राबवली गेली, या विद्यार्थ्यांना अंबानी बनण्याची स्वप्न जर का आपण दिलीत तर मला वाटतं की भारत खूप लवकर यशाच्या शिखरावरती पोहोचेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम घर बनेल. आणि त्यासाठी म्हणून हा वेगळा मार्ग आज पालकांनी निवडावा असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही आता जो गुरुकुलची जी कन्सेप्ट मांडली, हा तुमचा विचार आहे का रनिंग आहे? नाही, यावर्षी मी करतोय. 80 विद्यार्थी घेऊन माझ्या मुलासोबत 80 विद्यार्थ्यांची मी निवड करतोय. आणि फक्त 80 विद्यार्थी संपूर्ण भारतातून, जे की 11वीला जात आहेत. ओके. फिल्टर लावणार आहेत काही? फिल्टर नक्कीच असणार आहे. फक्त 80 विद्यार्थी. असं नको व्हायला इकडे आपण इकडची गर्दी कमी करतोय नंतर इकडे गर्दी वाढायची. नाही, आता किती जरी गर्दी झाली तर यावर्षी म्हणजे फक्त 80च विद्यार्थी आम्ही घेतोय. 80 विद्यार्थी यासाठी की त्यांना ज्या गोष्टी द्यायच्या आहेत त्या प्रॉपर वेमध्ये देता आल्या पाहिजेत. आणि हे 80 विद्यार्थी म्हणजे एक वॉरियर बनतील, जबरदस्त व्यक्तिमत्व बनतील, एक चांगला माणूस बनेल आणि भारताच्या प्रगतीसाठी हे खूप मोठं योगदान देतील.
त्यामुळे अगदी मेडिकलपासून त्या अनेक गोष्टींचा फिल्टर इथे आहे. सो बौद्धिक क्षमता हा फिल्टर सेकंडरी आहे. म्हणजे तुम्हाला 10वीत किती % मार्क पडलं आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आहे. 10वीत कितीही % मार्क असू द्यात, दॅट इज नॉट मॅटर. बट त्याचा दृष्टिकोन कसा आहे, पालकांचा मुळात दृष्टिकोन कसा आहे. म्हणजे इथे येणारा पालक तुम्हाला IAS, IPS, मेडिकल इंजिनियर बनवायचं आहे ना, तर मग इकडे नाही यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा मार्ग नाही आहे. तुम्हाला एक चांगला माणूस बनवायचा आहे, चांगला उद्योजक बनवायचा आहे, तरच इकडे आहे, तरच तुम्ही इकडे येऊ शकता. बरोबर. सो बिकॉज इकडे सर्टिफिकेटला किंवा 10वी 12वीच्या मार्क्सना फार व्हॅल्यू नाही. आम्ही 12वी करणार आहोत, बट 12वी पास होईल. तुम्हाला JEE नीट करायचं आहे, तुम्ही IITची स्वप्न पाहताय, तुम्ही IPS बनण्याची स्वप्न पाहताय, तर मग हा रस्ता तुमच्यासाठी नाही. अगदी. याच्यात नक्की मानसिकता कोणाची बदलणं गरजेचं आहे? कारण परत तोच प्रश्न यायचा, अब्बू माने के क्या? मानसिकता विद्यार्थ्याची बदलायची गरज नाही. मला खात्री आहे, माझा जो 13 वर्षांचा विद्यार्थी घडवण्याचा अनुभव आहे, विद्यार्थी खरं तर निरागस आहे, त्याला काहीच माहीत नाही. पालक जसा आकार देणार आहेत, म्हणजे जन्माला येणारं ते बाळ म्हणजे त्या भांड्याप्रमाणे आहे. जन्माला आलं ते कपॅसिटी घेऊन आलेलं. आता त्यात काय भरायचं हा पालकांचा निर्णय असतो. बरोबर. पालकच बरेचदा ते भरण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन देत असतात. सो पालकांनी जर का उद्योजकता जर माइंडसेट असेल, उद्योजक बनावं, अर्ली एजमध्ये त्यांना स्टेबल व्हावं, त्यानं त्याचं चांगलं आयुष्य जगावं असं वाटत असेल, तर पालकांनी हा निर्णय निवडायला हरकत नाही. कारण विद्यार्थी माझ्याकडे आल्यानंतर बदलणार आहे, अगदी 100% बदलणार आहे. का? तर त्याच्या मानसिकतेवरती खूप चांगलं कार्य आम्ही करणार आहोत. सो त्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो पूर्ण बदलला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपेक्षा इथे महत्त्वाचा जर निर्णय कोणाचा असेल तर तो पालकांचा निर्णय. सो पहिल्यांदा मी नेहमी सांगत आलो आहे की पालक खंबीरपणे आपल्या पाल्याच्या पाठीमागे उभारले पाहिजेत. मगाशी जे मी म्हटलं ना, पालकांचं चुकतं कुठं? माझ्या मुलाला मुलीला जे येतं त्याचं कौतुक करण्यापेक्षा जे येत नाही त्याचं दुःख आणि त्याचा अट्टहास जास्त केला जातो. अगदी. सो इथे खऱ्या अर्थानं तुमच्या पाल्याला काही क्रिकेट येतं ना, उभा राहा त्याच्या पाठीमागं. बन, तू भारतातला जगातला नंबर 1चा क्रिकेटर बन, त्यासाठी मी तुझ्या मागे जाऊ देशा. हा म्हणून खंबीरपणे समाज काय म्हणेल, शेजारी काय म्हणतील याचा विचार न करता पल्ल्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणारा पालक हवा आहे. अगदी. तेव्हाच तेंडुलकर घडतील, तेव्हाच वैभव सूर्यवंशी सारखा व्यक्तिमत्व घडेल. अर्थात हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. येस, ॲब्सोल्युटली. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असं मला वाटतं, मला त्याचं महत्त्व वाटतं म्हणून विचारतो. शेवटचा प्रश्न विचारतो की आज तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणताय, उद्योजक घडले पाहिजे, तुम्ही उद्योजक घडण्यासाठी प्रयत्नशील आहात, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज आपण पाहिलं, तुम्ही म्हणले की स्पर्धा परीक्षा, IAS बनणं तुम्हाला आवडेल की उद्योजक बनणं आवडेल, किंवा डॉक्टर बनणं आवडेल की उद्योजक बनणं आवडेल, हे सगळे प्रश्न तुम्ही विचारताय. पण उद्या जर प्रत्येकाने हाच विचार केला तर हे जे उद्योग चालवायला लागणारी यंत्रणा आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ते इंजिनियरच आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमधून काही घडतंय तर ते वाचवायला डॉक्टरच आहेत. आणि हे सगळी यंत्रणा चालवण्यासाठी हे प्रशासन आहे, त्याच्यामुळे अधिकारी लागणार आहेत. मग सगळ्यांनी जर उद्या उद्योगाकडे यायचं म्हटलं, तिकडे जायचं कोणी? सर, असे किती इन्स्टिट्यूट आहेत, किती अशा शाळा कॉलेजेस आहेत जिथे उद्योजक घडवले जात आहेत? माझ्या माहितीत तर नाही. आज डॉक्टर इंजिनियर घडवणारे किती आहेत? ते मोजता येणार नाही. एवढे आहेत, बरोबर. हो. जर आज उद्योजक बनले तरच हेच उद्योजक हे बनणाऱ्या डॉक्टर, इंजिनियर्स आणि या सगळ्यांना काम देण्याचं काम करू शकतील. आणि जर हे नाही बनले तर जसं आज आपण पाहतोय की भारतातला टॅलेंट भारताच्या बाहेर काम करतोय, भारतासाठी काम करत नाही. याचं कारण काय? की आपल्याकडे टॅलेंट बनतोय, पण तो टॅलेंट पण दुसऱ्यांसाठी काम करतोय. कारण त्यांना काम देणारा तो उद्योजक आपल्याकडे नाही. आणि म्हणून हा उद्योजक बनणं आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. मी नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात जन्माला आले त्या काळात हिंदवी स्वराज्य ही गरज होती, कारण आपलं अस्तित्व नव्हतं. आज आपण कोणासाठी तरी त्या काळामध्ये लढत होतो. मरणारे आपणच होतो, मारणारे आपणच होतो, लढणारे आपणच होतो, राज्यकर्ते वेगळे होते. जिजाऊंनी ते ओळखलं, शहाजीराजांनी ओळखलं की आज आपण कुठेच नाही आहेत, कारण आमचा कोणता राजा नाही, आमचं कोणतं स्वराज्य नाही, आज आम्ही कोणासाठी तरी नोकरी करतोय. आणि म्हणून आईनं अट्टास धरला की मला बाळ हवाय, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी हवाय.
सो त्या काळात हिंदवी स्वराज्य निर्माण करणं ही अस्तित्वाची लढाई होती. आजच्या काळात सुद्धा विशेषतः मराठी कोण, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी, त्या व्यक्तिमत्वांसाठी आजही परिस्थिती तीच आहे. आज मराठी माणसाचं अस्तित्व उद्योगधंद्यांमध्ये संपलेलं आहे, धोक्यात आहे. सो पुन्हा एकदा ती मराठी उद्योग साम्राज्य निर्माण करण्यासाठी मला वाटतं की उद्योजक बनणं काळाची गरज आहे. आज माझं नेहमीचं वाक्य असतं की आज पुन्हा एकदा जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील तर यावेळेला हातात तलवार घेऊन नाही तर तराजू घेऊन येतील. कारण उद्योगधंद्यांच्या या विश्वामध्ये मराठी माणसाचं साम्राज्य संपलेलं आहे, संपत आलेलं आहे. आणि ते वाढवण्यासाठी म्हणून उद्योजकतेचं बाळकडू देणं गरजेचं आहे. आज उद्योजकतेचा विचार प्रत्येक पालकांनी करावा. कारण इंटरनेटच्या माध्यमातून विश्व आज बाजारपेठ बनलेलं आहे. आणि अशा या विश्वामध्ये तुमचा मुलगा जर आज मागे राहिला तर मला वाटतं की त्याला आयुष्यभर कोणाची तरी नोकरी करावी लागेल. त्याला स्वतःचं आयुष्य कधीच जगता येणार नाही, फ्रीडम लाईफ कधीच मिळणार नाही. आणि बस EMI आणि याच फेऱ्यांमध्ये तो अडकून पडेल. बरोबर. आणि म्हणून मला वाटतं की स्किल बेस्ड एज्युकेशन देणारी संस्था आज काळाची गरज, आणि अशा संस्था उभारल्या पाहिजेत. अशा पर्यायांचा वापर इथून पुढे पालकांनी केला पाहिजे. विनाकारण डिग्रीज आणि त्याच गोष्टींचा म्हणजे प्रलोभित केल्या जाणाऱ्या त्या पोझिशनचा, त्या पोस्टचा पाठलाग करू नये असं मला वाटतं. अगदी बरोबर. खरं तर सर, गर्भसंस्काराबरोबरच तुम्ही हे उद्योजकतेचं जे काय बालकडू लोकांना पाजताय, या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः पालकांना पाजताय, हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर तुम्ही खूप मोठं इनिशिएटिव्ह घेताय हे. कारण आज उद्योजक बनणं आणि उद्योजक घडवणं हे बोलणं एवढं सोपं नाही आहे. अगदी बरोबर. आणि त्याला पालक तयार करणं आणि त्या विद्यार्थ्याला पण त्या उद्योजकतेकडे पाठवणं एवढी सोपी गोष्ट नाही. ते तुम्ही धाडस करताय. निश्चितच जसं गर्भसंस्कारामध्ये तुम्ही यशस्वी झालात तसंच इकडे देखील तुम्हाला यश मिळेल. तुम्ही वास्तवघट्टेवरती आलात आणि खरं तर ह्या एज्युकेशन सिस्टीममधलं वास्तव मांडलं आणि आपल्या उद्योजकतेतलं वास्तव मांडलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.